चिमणीच्या रखडलेल्या लग्नाची गोष्ट सध्या सोशल मीडियावरून चांगलीच व्हायरल होत आहे. विशेषतः लग्नाच्या ग्रुपवरून ती गोष्ट मुलीच्या वडिलांनी तो व्हिडिओ किंवा तो निवेदन आवर्जून पाहावं असं त्याच्या खाली आवाहन केलं जातं आणि तो लेखक जो कोणी असेल तो अज्ञात आहे आणि त्याचं त्या लिखाणाबद्दल कौतुक केलं जातं. शहरात राहणाऱ्या एका टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली चिमणी लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार. चिमणी हुशार म्हणून इंजिनिअरिंगला गेली. बीई कॉम्प्युटर झाली. कॅम्पसमध्येच तिला चांगले 7 लाखांचे पॅकेज मिळाले. वयाच्या 22व्या वर्षी तिचा जॉब सुरू झाला. पण चिमणी एकटी पडली आहे. कोण चुकले? चिमणी, चिमणीचे वडील, चिमणीची आई? मित्रांनो, अपेक्षा व अटींचा हा खेळ सुद्धा अनेक चिमण्यांच्या आयुष्यात चालू आहे. विशेषतः उच्च शिक्षित कुटुंबामध्ये अशा चिमण्यांची संख्या वाढत चालली आहे. अपेक्षा वाढत गेल्या आणि चिमणीचं लग्न कसं रखडलं याबाबतचं ते विवेचन आहे. चिमणीचं वय वाढत गेलं, अपेक्षा वाढत गेल्या आणि चिमणीचं आयुष्य कसं नासलं याबाबत मुलांची लग्न जुळत नाहीत म्हणून एकतर्फी केलेलं ते निवेदन, मुलींना दोष देत अतिशय चपखलपणे केलेली ती मांडणी. दुसरी बाजू समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. एकीकडे सांगितलं जातं की चिमणीचं अपेक्षा वाढल्यामुळे किंवा पसंत नाही असं म्हणून मुलांना नकार देता देता मुलींचं वय 30, 32, 35 पर्यंत गेलं. परंतु दुसरीकडे अशा कितीक चिमण्या आहेत की ज्यांच्यामध्ये काही अपवादात्मक 6 वर्षापूर्वी काही चिमण्यांची लग्न झाली. लग्न झाल्याच्या नंतर 2 वर्षात सुखाचा संसार चालला. पदरात 2 अल्पवयातच 18-20 वर्षाच्या आधी 2 मुलं झाली आणि अशातच मुलाला किंवा जावई बापूला कुठेतरी जुगाराचं व्यसन लागलं, आकड्याचं व्यसन लागलं, दारूचं व्यसन लागलं आणि त्यातच कुठेतरी तो त्या व्यसनात आत्महत्या करून बसला किंवा अपघातात गेला. आणि ह्या चिमण्या 2 लेकरांना मजुरी करून पांढऱ्या कपाळानं आजही सांभाळत आहेत. कुठल्याही चुकीच्या प्रथेवर पाऊल न ठेवता किंवा चुकीच्या मार्गाला न लागता ह्या चिमण्या स्वाभिमानानं, आत्मबलानं आपलं आयुष्य कंठत आहेत. ही चिमणे गेल्याच्या नंतर ही वस्तुस्थिती सुद्धा आपण स्वीकारली पाहिजे. केवळ चिमणीच्या रखडलेल्या लग्नाची गोष्ट सांगून किंवा तिच्या नसलेल्या आयुष्याची गोष्ट सांगून लग्न जुळणार नाहीत ही वस्तुस्थिती सुद्धा आपण ध्यानात घेतली पाहिजे. 4 वर्षानं मुलगा तो जर बिघडला तर त्या आपल्या मुलीच्या आयुष्याचं काय होणार याची चिंता प्रत्येक पालकाला सतावत असते. मुलांना मुली मिळत नाहीत किंवा मुलांची लग्न जुळत नाहीत म्हणून हे चिमणीला नजरेसमोर ठेवून एकतर्फी केलेलं ते निवेदन असू शकते. मुलांची लग्न जुळत नाहीत आणि चिमणीच्या अपेक्षा वाढत आहेत. मनासारखी स्थळं येऊन सुद्धा वारंवार नकार दिला जातो आणि मुलींचे वय 30, 32, 35 पर्यंत जात आहेत आणि मग शेवटी या चिमणीच्या रखडलेल्या लग्नाची, रखडलेल्या आयुष्याची आणि नासलेल्या आयुष्याची गोष्ट सोशल मीडियावर अतिशय प्रभावीपणे सांगितली जाते. मात्र यासोबतच आता त्याची दुसरी बाजू समजून घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कदाचित ह्या रखडलेल्या चिमण्या किती असतील अशा समाजामध्ये 2%, 5%, 10% फार तर. आणि ज्यांच्यामध्ये अहंकार असेल किंवा ह्या गोष्टी अपवादात्मक असू शकतात. मात्र सरसकट मुलींची लग्न होत आहेत. साधारणतः या 4-6 वर्षामध्ये परिस्थिती बदलली असं समजायला हरकत नसावी. याच्यापूर्वी 18 वर्षाच्या आत मुलीचं लग्न व्हायचं. 7व्या वर्गात, 9व्या वर्गात, 10वी पर्यंत, 12वी पर्यंत गेली की मुलीच्या लग्नाचा विचार घरात व्हायचा आणि तिचं लग्न उरकलं जायचं. पण लग्न उरकल्याच्या नंतर काय व्हायचं की ती मुलगी 16व्या वर्षी, 17व्या वर्षी अल्पवयामध्ये ती सासरी नांदायला जायची. 1-2 वर्षात तिला मुलंबळ व्हायचे आणि तो कर्तबगार, कर्तृत्ववान मुलगा मग कसा वाया जायचा याच्या अनेक रंजक कहाण्या आपल्याला आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतील. सोबतच मुलीच्या किंवा चिमणीच्या रखडलेल्या लग्नाची गोष्ट जेवढी आपण ताकदीने सांगतो तेवढीच एक दुसरी बाजू सुद्धा अशी आहे की सोशल मीडियावर किंवा लग्नाच्या ग्रुपवर अनेक निवेदनं अशी आहेत की मुलगा लग्नाचा आहे, 4 एकर पाण्याची शेती आहे, स्वतःचा व्यवसाय आहे, मुलगी विधवा असली तरी चालेल, अपत्यासह स्वीकारायला तयार आहे, हुंड्याची आमची कुठलीही अट नाही, परित्यक्त्या असली तरी चालते, अनाथ आश्रमातील मुलगी असली तरी चालेल, अपंग असली तरी चालेल, हे आग्रह आपण धरतो आहोत. ही वस्तुस्थिती सुद्धा आपण स्वीकारली पाहिजे आणि ही परिस्थिती का आणि कशामुळे येते याच्याबद्दल आपण कुठेच आत्मचिंतन करायला आपल्याकडे वेळ नाही हे सुद्धा आपण स्वीकारलं पाहिजे. कदाचित 10-15 वर्षापूर्वी आपण बिनदिक्कतपणे स्त्री भ्रूण हत्या केल्या, कदाचित त्याचं पापाची परतफेड आपण करत तर नाही ना, हा विचार कोणाच्याच मनात येत नाही. दुसरीकडे अजूनही या समाजातील हुंडा संपुष्टात आलेला नाही. अगदी या 2-3 वर्षामध्ये मुली मिळत नाहीत म्हणून ही निवेदनं तुम्हाला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. आम्ही बिगर हुंड्याचं करायला तयार आहे. मात्र जी मुलं अजूनही छोट्या मोठ्या नोकरीला आहेत
तर त्यांचे वडील आई वडील आमचं कसं खणखणीत नाणं आहे आणि हुंड्यासाठी कसे आडून आणि आग्रह धरून बसतात याचा तुम्हाला ग्रामीण जीवनात भागातून फिरताना पावला पावलावर प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. पुण्या मुंबईच्या गोष्टी काय आहेत, तिकडचं कल्चर वेगळं आहे. मात्र ग्रामीण भागातील लोकांची नाळ अजूनही शेती माती आणि आपल्या संस्कृती परंपरेशी जोडलेली आहे आणि अजूनही ग्रामीण भागातून हुंडा पद्धती हद्दपार झालेली नाही. दुसरीकडे या चिमणी आणि चिमण्यांची तुलना करत असताना आज प्रत्येक क्षेत्रामध्ये 10वीचा रिझल्ट घ्या, 12वीचा घ्या, JEE घ्या, नीट घ्या, वैद्यकीय क्षेत्र घ्या, इंजिनिअरिंग क्षेत्र घ्या, खाजगी क्षेत्र घ्या, सरकारी क्षेत्र घ्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांपेक्षा या चिमण्यांपेक्षा ह्या चिमण्याच अधिक पुढे आहेत. ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. तुमची आमची मुलं काय करतात याचा आपण आत्मशोध घेतला पाहिजे. आज बरीच 2-4 वर्षाच्या आधी जी काही मुलांची लग्न झाली तर त्याच्यापैकी बहुतांश, मी सरसकट म्हणत नाहीये, पण बहुतांश मुलं अशी आहेत की लग्नाच्या निमित्ताने आपला रंगीत बायोडाटा बनवून वाळूज MIDC, शेंद्रा MIDC, कात्रज MIDC, गुजरात MIDC अशा MIDCत फिरले आणि मुलगा कंपनीमध्ये चांगल्या जॉबला आहे असं सांगितलं गेलं. लग्न उरकली गेली आणि लग्न उरकल्याच्या नंतर त्या 2-4 एकर शेतीच्या मात्र तो मुलगा घरी परत आला. परत आल्याच्या नंतर मग या पानटपरीवर त्या पानटपरीवर, या धाब्यावर त्या धाब्यावर, याचा वाढदिवस त्याचा वाढदिवस, या नेत्याच्या मागे त्या नेत्याच्या मागे. आणि ती चिमणी बिचारी सकाळी उठली की नवऱ्याच्या भाकरी थापून शेतात मजुरीनं जाते आणि हा चिमणा गावातल्या बसस्टँडवर वडे भजे हुडकतो, दिवसभर इकडं तिकडं उंडारण्या मारतो आणि संध्याकाळी 90ची व्यवस्था कशी होईल याच्या चिंतेत तो आपलं जीवनक्रम चालवत असतो. ही वस्तुस्थिती आपण कुठेतरी स्वीकारली पाहिजे. आज चिमण्या आणि चिमण्या यांच्यातला जर तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर माझा एक छोटासा तालुका आहे, त्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी 27 नोंदणीकृत गव्हर्नमेंट रजिस्टर्ड बार आहेत. तालुक्यामध्ये 42 आहे ती बारची संख्या आणि संध्याकाळी कुठल्याही धाब्यावर जा तुम्हाला अर्धा ते 1 तास वेटिंगवर बसावं लागतं. आज गावोगाव वरली मटका आकड्याचे दुकानं झाले. ह्याच्यापैकी किती चिमण्या ह्या तुम्हाला बारवर धाब्यावर दिसतात याचं आत्मचिंतन आपण केलं पाहिजे. मुलींना दोष द्यायचा आणि मुली भेटत नाहीत म्हणून एकतर्फी दोष देऊन मोकळं व्हायचं हे असं आपल्याला कितीपत योग्य वाटतं. आज रम्मी सर्कल, जंगली रम्मी, Dream11 सारख्या ॲप्लिकेशनवर कितीतरी चिमणे असे बर्बाद होत आहेत आणि मग शेवटी आपण कुठेतरी मुलींना दोष द्यायचा आणि मोकळं व्हायचं. आणि ह्या सवयी आणि ह्या प्रथा आपण कोणी निर्माण केल्या याचाही विचार आपण केला पाहिजे. 2 वर्षाच्या आधी आपण लॉकडाऊनचा काळ सगळ्यांनी अनुभवला. त्यावेळेस आमच्याकडं बातम्या याच्या छापायसाठी की आंब्याखाली लिंबाखाली आदर्श विवाह 2 माणसाच्या साक्षीनं संपन्न झाला, लग्नाच्या खर्चात ट्रॅक्टर घेतलं, लग्नाच्या खर्चात अमकं केलं, लग्नाच्या खर्चात गोरगरिबांना मदत केली. आता ते समाजसेवक, ते समाज धरीन कुठं हरपले. लग्न म्हटलं की मारुतीचं दर्शन घेतलं की लग्नाच्या मांडवाकडे जाताना पोटात दारू पडल्याशिवाय वऱ्हाड पुढं सरकत नाही. ही वस्तुस्थिती, ही वास्तविकता कोणी निर्माण केली याचा कधी आपण विचार करतो का? चुकीचे पायंडे लग्नाच्या निमित्ताने किंवा वाढदिवसाच्या निमित्ताने कोणी निर्माण केले याचाही विचार आपण कुठे करत नाही. मात्र चिमणीच्या रखडलेल्या लग्नाची गोष्ट किंवा नाचलेल्या आयुष्याची गोष्ट बेसरमपणाने सांगून मुलींना दोष द्यायचा आणि स्वतःच्या चुकावर पांघरून घालायचं, याला जर हे तुम्हाला योग्य वाटत असेल तर ठीक आहे. मुलगा कर्तृत्ववान असला पाहिजे, तो कमावता असला पाहिजे. मात्र हे प्रयोगही अनेकांनी करून पाहिले आणि ही कर्तृत्ववान मुलं 4 वर्षानं 6 वर्षानं रमी सर्कलच्या जंगली रमीच्या नादी लागून बिघडली, दारूच्या धाब्याच्या नादी लागून बिघडली आणि त्या संसाराची धुळधणी झाली. आज प्रत्येक पालकाला स्वतःच्या मुलीच्या आयुष्याविषयी भीती वाटते. एकदा मुलीचं लग्न करून दिलं म्हणजे आयुष्यभर तिच्याकडे परतून पाहायचं काम नाही पडलं पाहिजे, ही प्रत्येक आईवडिलाची भूमिका असते. आणि अशात आपली मुलगी एखाद्या चांगल्या ठिकाणी दिली, कर्तृत्ववान मुलाला दिली आणि 4 वर्षानं तो मुलगा जर बिघडला तर आपल्या मुलीच्या लग्नानंतर नासलेल्या आयुष्याचं काय, ही चिंता प्रत्येक आईवडिलाला सतावत असते आणि त्यामुळे ही लग्न रखडत आहेत. दुसरीकडे मुलामुलींची लग्न होण्याऐवजी त्यांची लग्न प्रोफेशनमध्ये होत आहेत, व्यवसायामध्ये होत आहेत, शिक्षणामध्ये होत आहेत. समतुल्य व्यवसाय, समतुल्य शिक्षण आणि सारख्या बरोबरीत होत असल्याने ह्या गोष्टी घडत आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण ज्या काही
जेवढ्या झपाट्यानं प्रगतीच्या नावाखाली आपण आपली स्वतःची अधोगती करून घेत आहोत, तर याच्यावर कुठेतरी प्रतिबंध केला पाहिजे, रोख लावला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग होतं काय की गधे घोडे एकाच रांगेत, की जी चांगली मुलं असतात, गुणी असतात, सद्गुणी असतात, तर या भंटल लोकांमुळं किंवा लोफर लोकांमुळं मग या गुणी मुलांनाही स्थळं येत नाहीत. त्या पालकांच्या मनामध्ये भीती असते की उद्या जर कदाचित आपल्या मुलीच्या आयुष्याचं असं झालं तर तिनं काय करायचं. मग त्याच्यासाठी ते सुरक्षित आयुष्याचा कुठेतरी शोध घेत असतात. नोकरी हे सध्या सुरक्षित आयुष्य मानलं जातं. शेती व्यवसायाचं काही खरेलं राहिलेलं नाही. गेल्या 70 वर्षामध्ये आपल्या कृषीप्रधान देशातली शेतीची व्यवस्था आपण बदलू शकलो नाहीत आणि हे याला सगळे राज्यकर्ते जबाबदार असले तरी त्याचं पाप मात्र तुमच्या आमच्यासारख्या या समाजातील छोट्या घटकांना फेडावं लागत आहे आणि ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंटमध्ये कळवा. चांगली प्रतिक्रिया द्या.